नंदुरबार जिल्ह्याची कॉन्स्टिट्युएन्सी नंबर 01 नंदुरबार एसटी पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी यांच्यासाठी नोटिफिकेशन आज पब्लिश झाला आहे आणि नॉमिनेशनची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. दॅट इज 18 एप्रिल पासून सुरू होत आहे आणि 25 तारखेपर्यंत आम्ही नॉमिनेशन स्वीकारणार आहोत. नॉमिनेशन स्वीकारण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे आणि या दरम्यान जे कॅन्डिडेट्स इच्छुक आहे इलेक्शन मध्ये उभे राहण्यासाठी तर त्यांनी येऊन इथे नॉमिनेशन पेपर त्यांचा फाईल करायचे आहे. सोबतच एफिडेव्हिट आणि बाकी सिक्युरिटी डिपॉझिट हे सगळे इथे सबमिट करायचे आहेत. नॉमिनेशन झाल्यानंतर आम्ही स्क्रुटिनी करणार. जे काही नामनिर्देशन पत्र आमच्याकडे आले त्यांची स्क्रुटिनी होईल, स्क्रुटिनी छाननी होईल. छाननीनंतर आम्ही फायनल एक विड्रॉवल साठी वेळ देणार आहोत कॅन्डिडेट्सला आणि विड्रॉवल नंतर फायनल जेवढे आपल्याकडे कॅन्डिडेट्स फायनल होतील त्यांची यादी आम्ही पब्लिश करणार आहोत. त्याचप्रमाणे आता आमची जी मतदार यादी आहे ते पण नॉमिनेशनचे शेवटचे दिवसपर्यंत आम्ही म्हणजे ऍडिशन करू शकतो. त्यानंतर आमची मतदार यादी फायनल होईल आणि जी मतदार यादी फायनल होईल 26 तारखेला तर त्याप्रमाणेच आता आमची पूर्ण मतदार यादी तयार होईल. त्याचप्रमाणे वोटिंग होईल. तर तो एक विषय आहे. दुसरा की ज्या लोकांकडे सपोज इपिक कार्ड नसेल अवेलेबल तर त्यांच्यासाठी जी आयोगाने एक सोय केलेली आहे की 12 प्रकारचे वेगवेगळे ओळखपत्र आहे. या ओळखपत्रापैकी काहीही ओळखपत्र ते घेऊन गेले जर पोलिंग स्टेशनला तर त्यांना ते वोटिंग करू शकणार. त्यानंतर आपला जे नियोजन आहे तो ऑलरेडी काम चालू आहे. आमचे प्रशिक्षण जे स्टाफचे प्रशिक्षण आहे तो एक प्रशिक्षण झाला आहे. अजून 2 प्रशिक्षण आम्ही घेणार आहोत. ईव्हीएम मशीन्सची सगळी प्रिपरेशन वगैरे ते पूर्ण होत आहेत. तसेच आपला जे बॅलेट पेपर प्रिंटिंग होम बेस्ड वोटिंग आपल्याला करायचे आहे की घरी घरी जाऊन आम्ही जे 85+ एजचे जे सिनियर वोटर्स आहेत त्यांची वोटिंग आम्ही घरी जाऊनच घेणार आणि तसेच जे पर्सन्स विथ डिसेबिलिटी जे आहेत त्यांची पण वोटिंग आम्ही घरी जाऊनच घेणार. अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि यासाठी अजून जर कोणाला अर्ज करायचे असेल तर ते आमच्याकडे फॉर्म नंबर 12D जे आहे ते भरून पाठवू शकतात आणि त्यांचा अर्ज स्वीकारण्यात येईल जर तो निकषात बसत असेल तर याप्रमाणे आपली वोटिंगची तयारी पूर्ण आता आहे. पोलिंग आपली जी आहे ते 13 मेला होणार आहे आणि 13 मेची पोलिंगसाठी इथून जे पोलिंग पार्टीज डिस्पॅच होणार ते 12 मेला होणार आहे. तर आणि पोलिंगची जे आपली वेळ आहे ते सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे. तर याप्रमाणे सगळ्यांनी वोटिंग साठी त्यांची तयारी ठेवावी. 13 मे 2024 नंदुरबार कॉन्स्टिट्युएन्सी. आता जे आपला जे पोलिंग स्टाफ आहे म्हणजे जे कर्मचारी ज्यांचे पोलिंग स्टेशनवर ड्युटी लागणार ऍज प्रिझायडिंग ऑफिसर किंवा पोलिंग ऑफिसर नंबर 1 किंवा पोलिंग ऑफिसर नंबर 2 किंवा पोलीसचे पण असं स्टाफ असू शकतो. तर त्यांच्यासाठी चुनाव आयोगाने एक सोय केलेली आहे की आपण त्यांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट एक देणार. तर मी ऍज कलेक्टर म्हणून रिटर्निंग ऑफिसर म्हणून ईडीसी इश्यू करणार आहेत आणि ज्यांच्याकडे ईडीसी असेल ते ज्या पोलिंग स्टेशनवर त्यांची इलेक्शनची ड्युटी आहे त्याच पोलिंग स्टेशनवर वोटिंग करू शकतात. जरी ते त्या पोलिंग स्टेशनचे वोटर नसेल तरी ते त्या पोलिंग स्टेशनवर वोटिंग करू शकतात. फक्त रिक्वायरमेंट ही आहे की ते आपली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये कुठेतरी वोटर असले पाहिजे. ते आपली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीचे जर वोटर असेल आणि त्यांची इलेक्शन ड्युटी जर कुठे लागली असेल तर जिथे त्यांची इलेक्शन ड्युटी लागली आहे तिथे ते वोटिंग करू शकणार. त्याचा प्रॉपर रेकॉर्ड आम्ही ठेवणार आहोत आणि त्याबाबत आता आम्ही सध्या